रत्नागिरी जिल्ह्यातल्या शिवसेनेमध्ये नाराजी असल्याची एक महत्त्वाची बातमी आपल्यापर्यंत पोहोचते। दापोलीचे माजी आमदार सूर्यकांत दळवी नाराज आहेत। जिल्हा परिषद पंचायत समिती उमेदवारीवरून नाराजी नाट्य रंगलंय। रामदास कदम आणि अनंत गीते या ज्येष्ठ नेत्यांच्या कार्यपद्धतीवरती त्यांनी टीका केली आहे। संगमेश्वर पाठोपाठ दापोलीत देखील स्थानिक नेतृत्वानं नाराजीचा सूर आळवलाय। रत्नागिरीच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोकणातल्या शिवसेनेत सध्या नाराजीचा सूर पाहायला मिळतोय। संगमेश्वर तालुक्यातल्या नाराजीनंतर या नाराजीचं लोण आता दापोली तालुक्यातही पोहोचलंय। दापोलीचे माजी आमदार सूर्यकांत दळवी नाराज आहेत। पर्यावरण मंत्री रामदास कदम आणि केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांच्या कार्यपद्धतीवरती सूर्यकांत दळवी नाराज आहेत। उद्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। तसंच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे उमेदवार निवड करताना तालुका प्रमुख आणि उपतालुका प्रमुख यांची कोंडी करून दिलेल्या लिस्टमध्ये अनेक बदल करण्यात आले। त्यामुळे दापोलीतल्या शिवसेनेत नाराजी आहे। त्यामुळे 2 दिवसात आपला निर्णय सूर्यकांत दळवी जाहीर करणार असल्याचं त्यांनी झी24 तासशी बोलताना सांगितलंय। त्यांच्याशी बातचीत केली माझे सहकारी प्रणव पोळेकर यांनी। सध्या शिवसेनेमध्ये नाराजांची संख्या सर्वाधिक पाहायला मिळते। संगमेश्वर पाठोपाठ आता दापोलीचे माजी आमदार सूर्यकांत दळवी देखील नाराज झाले। नेमकं नाराजीचं काय कारण आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। दळवी साहेब नेमकं नाराज असण्याचं कारण काय, नेमकं काय झालंय? संगमेश्वरमध्ये जी नाराजी आहे ती निवडणुकीपुरती मर्यादित आहे। दापोलीमधली जी नाराजी आहे ती 2014 मध्ये विधानसभा निवडणूक झाली त्या दिवसापासूनची आहे। 2014ला विधानसभेची निवडणूक झाली। त्या निवडणुकीमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पक्षाच्या विरोधामध्ये बंड पुकारलं आणि विधानसभेवरचा या मतदारसंघावरचा विधानसभेला भगवा खाली उतरवला। माझा पराभव विरोधकांनी केला नाही, स्वकीयांनी केला आणि ती नाराजी आजपर्यंत धुमसत होती। आता तिचा स्फोट होण्याची वेळ आलेली आहे आणि त्याकरता उद्या सकाळी 10 वाजता तालुका कार्यकारिणी दापोली आणि मंडणगड दोन्ही कार्यकारिणीची बैठक घेऊन त्यांच्या समोर माझी भूमिका मी स्पष्ट ठेवणार आहे आणि त्यानंतर 12 वाजता कार्यकारिणीचा जो निर्णय असेल तो 12 वाजता पत्रकार परिषदेमध्ये मी जाहीर करणार आहे। नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत जे उमेदवार जे घोषित केलेले आहेत ते पूर्ण कार्यकारिणीला डावळलेलं आहे, कार्यकर्त्यांना डावळलेलं आहे, मला सुद्धा डावळलेलं आहे। नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दापोलीमध्ये जो प्रकार घडला त्याचीच पुनरावृत्ती दापोली आणि मंडळाच्या ह्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये सुद्धा होणार याचं आज चित्र स्पष्ट झालंय। दापोलीचे माजी आमदार सूर्यकांत दळवी नाराज आहेत आणि उद्या जो काही निर्णय होईल तो कार्यकर्त्यांसमोर होईल आणि त्यानंतरच पुढची भूमिका ते स्पष्ट करणार आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश कदमसह प्रणव पोळेकर, झी मीडिया, दापोली, रत्नागिरी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।